वहिनी हे घ्या पायनॅपल आणि पायनॅपल शिरा बनवा. ठीक आहे. पायनॅपल शिऱ्यासाठी पायनॅपल, परत बदाम, इलायची आणि मनुके घेतलेत. कढई गरम करून घेतले. कढईमध्ये 2 चमचे मी साजूक तूप ॲड केलं आहे आणि तूप कडक गरम झाल्याच्यानंतर आपण जो रवा घेतला आहे 1 वाटी तो त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि रवा आपल्याला तुपामध्ये एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता कलर जोपर्यंत आपल्या रव्याचा चेंज होत नाही आणि सुगंध असा दरवळत नाही ना रव्याचा, तोपर्यंत रवा असा मस्त भाजून घ्यायचा आहे. आणि आपला रवा भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला रव्यामध्ये आपण जे बारीक केलेले अननसाचे तुकडे आहेत ते ॲड करून परत व्यवस्थित रव्यामध्ये आपल्याला अननसाचे तुकडे मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी जेवढे तुकडे केलेले मिक्स करून घेतले. नंतर मी ह्याच्यामध्ये बदामचे तुकडे आणि आपलं मनुके ॲड केलेत आणि ते देखील मिक्स करून घेतले, कारण ते रव्यासोबत व्यवस्थित भाजले जातील जेणेकरून. त्याच्यामुळे मी मिक्स करून घेतले. आणि मिक्स झाल्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला आता दूध ॲड करायचं आहे. इथे मी 1 ग्लास दूध घेतलेलं, थोडं थोडं करून ॲड करून व्यवस्थित आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे पाहू शकता थोडं थोडं ॲड करायचं, जसं लागेल तसं ॲड करून घ्यायचं आपण आणि रवा मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 ते 3 वाट्या साखर ॲड केली. त्याच्यानंतर परत रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला. जोपर्यंत साखर आपली विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि रवा मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला रव्यामध्ये मी थोडीशी इलायची पूड ॲड केली आणि त्याच्यानंतर परत रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आणि ते झाल्याच्यानंतर थोडा वेळ मी त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे, जेणेकरून रवा मस्त असा फुलेल. आणि फुलल्यावरती बघा झाकण काढून घेतले आणि रवा आपला इथे मस्त असा रेडी झाला आहे फुलून. खूप छान आणि खूप टेस्टी झालेला. एकदा नक्की असा पायनॅपल शिरा बनवून घ्या. आणि वरती मी गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे ॲड केले आहेत. कसा वाटतो शिरा नक्की कमेंटमध्ये सांगा. मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. इथे रवा रेडी झाला आहे, तर मी माझ्या दिरांना तो रवा टेस्टिंगसाठी देणार आहे. तर पाहूया ते काय रिॲक्शन देतात या रव्यावरती. तुमचा पायनॅपल शिरा खावा, कसं झालं सांगा. नक्की. कसं झालं आहे? वाव मस्त.